नमस्कार. बिर्याणी म्हटलं की त्याचं मॅरिनेशन जितकं परफेक्ट तेवढी बिर्याणी ही चवदार होत असते. तर आज मी तुम्हाला बिर्याणी मॅरिनेशनच्या काही बेसिक स्टेप्स इथे दाखवणार आहे. तर सर्वप्रथम जेव्हा आपण पीसेस विकत आणतो तेव्हा ते स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊन त्यानंतर त्यावर पहिली लावायची आहे ती 1 चमचा हळद. अर्धा किलो मटणाला तुम्ही 1 चमचा हळद इथे लावू शकता. त्यानंतर हळद लावून झाल्यानंतर आपल्याला एक अखंड लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसानं पीसेस छान मुरतात आणि लिंबाचा रस लावून झाल्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे आवडीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. प्रमाण म्हणाल तर तुम्ही 1 चमचा मीठ इथे वापरू शकता. आता हे सर्व जे काही मिश्रण आहे ते हातानंच या पीसेसला चोळून घ्यायचे, कारण नॉनव्हेज आहे, काही बॅक्टेरिया वगैरे याला असतील तर हळद मीठ आणि लिंबामुळे ते बॅक्टेरिया निघून जातात आणि पीसेस हे अत्यंत छान पद्धतीनं मुरतात. आता वाटणाकडे म्हणाल तर 2 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. त्यासोबतच 2 कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेत आणि 1 वाटी आपल्याला इथे दह्याचाही वापर इथे करायचा आहे. तर आपण हे जे काही पुदिना आणि कोथिंबीरीचं वाटण आहे ते आपण एकत्रित करून घेणार आहे आणि ही पेस्ट आपल्याला आपल्या पीसेसला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. या ग्रेव्हीनं काय होतं ना की अत्यंत सुंदर अशी चव या पीसेसमध्ये उतरते. आणि कांदा हा आपण इथे कच्चा 1 वाटी घालून घेणार आहे. कांदा आणि पुदिना आणि कोथिंबीरीचं जे मिश्रण आहे याचा एक छानसा फ्लेवर या पीसेसला येतो. शेवटी आपल्याला इथे दही घालून घ्यायचं आहे आणि दही घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे. तुम्ही इथे बॅडगी मिरचीचाही वापर करू शकता आणि हा मी बिर्याणी मसाला इथे टाकून घेणार आहे. बिर्याणी मसाला तुम्ही या मॅरिनेशनला टाकलात तर मॅरिनेशनची चव खूप छान येते. आणि सर्वात शेवटी कोथिंबीर आणि पुदिन्याची राहिलेली पानं आपण घालून हातानं हे मिक्स करायचं आहे. तळलेला कांदा जो आहे तो हा आपल्याला शेवट घालायचा आहे आणि ज्या तेलामध्ये आपण कांदा तळलाय ते तेल यामध्ये घालून हे मॅरिनेशन आपल्याला तासभर ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीनं मॅरिनेशन केलं तर बिर्याणी ही अत्यंत चवदार आणि मस्त होते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच छोट्या छोट्या कुकिंग टिप्ससाठी सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.